ज्यांनी नुकतंच आपल्या सरकारला योग्य असं आणि उत्स्फूर्त मार्गदर्शन केलं, रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे सन्मान्य लाडके खासदार माननीय श्यामकुमार बर्वेजी, ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथे आलेलो आहे, सन्मान्य राजेंद्र मुळक साहेब, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ज्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये यशस्वीरित्या भूषवलं, जलजीवन मिशनचं काम काय असते जिल्ह्यामध्ये दाखवलं, सौभाग्यवती रश्मिताई बर्वे, ह्या नागपूर जिल्हा परिषदला शिक्षण व अर्थ खात्याचे सन्मान्य सभापती राजू कुसुंबीजी, त्या ठिकाणी रामटेकचे माजी आमदार ज्यांनी माझ्या वडिलांसोबत अत्यंत यशस्वी त्या काळामध्ये काम केलं, अन्मान्य आनंदरावजी देशमुख साहेब, या पंचायत समितीच्या सन्मान्य सभापती सौभाग्यवती निंबोनीताई, त्या ठिकाणी रमेश भाऊ कारेबोरीजी, त्या ठिकाणी दयाराम भाऊ जावायचं नाव केलं डोंबकीजी, दुधाराम सवालाखीजी, ह्या मंचकार बसलेली ते सगळे मान्यवर, आणि आज या रामटेक विधानसभेचा निकाल लावला आलेले माझे सगळे सहकारी बंधूंनो, तुमचं मनापासून हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो. आज श्यामकुमारजी, आज ही जनता जी उभी आहे, आज हे तुमचे आमचे सगळे शिपाई इथे उभे आहे. अहो शांताचा नाव राहिला, शांता कुठे आहे? शांता कुठे? शांता. आज ही सगळी आपली जी जनता उभी आहे, एवढी सगळी जनताई, एवढे सगळे मंचकार बसले, सगळे आपण सहकारी स्वविचारी लोक आहे. एवढे आज पाहिल्यानंतर पुन्हा काही पोथी उघडायची गरज नाही, काही तांदळी पाहिजे गरज नाही. निकाल आजच लागला विधानसभेचा, ह्या ठिकाणी लिहून घ्या बंधू. खरं म्हणजे रमेश भाऊ कार्यमर साहेब, मी आपलं मनापासून ऋणी, मी आपला आभारी की आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, सर्वसामान्य माणसाच्या हिताची कामं व्हावे, खरा बोलणारा माणूस या मतदारसंघामध्ये आमदार व्हावा, ही निष्ठा, ही त्या ठिकाणी आपले असं कर्तृत्व आणि ह्या जमिनीशी आपलं असलेलं प्रेम हे दाखवण्यासाठी आपण आज या मंचकावर येऊन आपला जो उमेदवार आपण संयुक्त केला त्याला आपण त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यासाठी आपण अर्ज वापस घेतला. म्हणून रमेश भाऊसाठी आपण सगळ्यांनी जोरात टाळून स्वागत करावं. तर शेवटी एखादा निर्णय घ्यावाच लागतो. या विधानसभेमध्ये सुद्धाही आम्ही जो हा निर्णय घेतला, मी आणि श्यामकुमार बर्वेनी आम्ही जो निर्णय घेतला, तो निर्णय आता बसून निर्णय घेतला. तुम्हाला काय वाटतं की आम्हाला काही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही? तुम्हाला असं म्हणायचं की आम्ही प्रयत्न केला नाही? तुम्हाला असं म्हणायचं तुमच्याबद्दल चिंता आहे आम्हाला? कारण हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर, त्याला फोन कर, याला दाब, त्याला दाब. बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही, पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी. मुख्यमंत्री आला म्हणजे असा बसते की म्हणजे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत राहून जाते, बाकी सगळं तोच बोलते त्या ठिकाणी. समजत काहीच नाही, येत काहीच नाही. म्हणजे मी इतके GR काढले, एखादा GR काढून घेता कसं वागायचं माणसानं त्या ठिकाणी, काय कसं वागायचं, कसल्या गोष्टी काय झालं वाटते. राजू तो पूल झाला का तू? माहुलीचा पूल वाहून गेला, झाला का रे? हा विकास पुरुष, हा विकास पुरुष. माहुलीचा पूल झाला नाही. त्या मतदारसंघामध्ये 20 वर्षापासून आमदार आहे. WCLचं पुनर्वसन झालं व्यवस्थित झालं का? विकास पुरुष का पाहिजे ठिकाणी? हा विकास पुरुष. घोट बोलायचं, रेटून बोलायचं, गद्दारी आम्हाला सांगायची. बरोबर आहे श्यामकुमार बर्वेजी, गद्दारी त्यांनी आपल्याला सांगावी. अरे जा, गद्दारीचं भाषा करत असताना त्या मातुश्रीच्या पुढं उभं हो, सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या तिथं, आणि मग गद्दारीची परिभाषा करत त्याला गद्दारी बघ तिला कधी पाहुणे म्हणा. मला मान्य आहे परिस्थिती आहे, परिस्थिती आम्ही निकाल घेतला, काही मन दुखावली असेल, पण उद्धव ठाकरे साहेब माझा आवाज, माझं भाषण तुमचे काही प्रेमी तुम्हाला ऐकवले पाहिजे. उद्धवजी, आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं
तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे. आम्ही भूमिका घेतली आहे. काय भाषण केलं उद्धव ठाकरे साहेब, मी सरकार पाडलं. याला निवडून याला इकडे तिकडे लढत राहतं, मी सरकार पाडलं म्हणते त्या ठिकाणी. गोष्टी मी सरकार पाडलं त्या ठिकाणी धड ठिकाणा लागत नाही. अजूनही त्या ठिकाणी त्या तुमच्या त्या रामटेकची हद्द कुठली आहे आणि तुमच्या त्या बाजूची जी ग्रामपंचायत त्याची हद्द कुठली, त्याचाच प्रश्न सुटत नाही. मी त्या म्हणते त्या ठिकाणी गोष्टी सांगते. बंधूंनो, हा महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे, माझ्या वाकोरच्या वक्त्यानं कोणीतरी सांगितलं कुठला 6 तासात रस्ता झाला म्हणे. एक तरी शेतकऱ्यासाठी शेतकी परिषद बसवली का? शेतकऱ्याला कापूस कसा पिकवला पाहिजे याची कधी घेतली का कार्यशाळा? एक शाळा नाही. शेतकऱ्या शेतीमध्ये जो धान आहे त्या धानाला करपा येते ते करपा नाही आला पाहिजे, एक तरी घेतली का कार्यशाळा? एक नाही त्या ठिकाणी. दरवर्षी त्या तुम्ही शेतकरी पाणी बोलता, या पाण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या शेतामध्ये व्यवस्थित कॅनॉल दुरुस्त झाले. 20 वर्ष होत नाही, चला कॅनॉल दुरुस्त तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आठवत असेल तुमच्या भागामध्ये मी आमदार होतो, उन्हाळ्यात मी कॅनलवर फिरत होतो. स्वतः कॅनलवर मी फिरत होतो, मशीन घेऊन फिरत होतो, कॅनल साफ करायला लावत होते त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे कुठे त्या ठिकाणी आमचे झाडे साहेब कुठे फिरत होते की फिरत त्या बाजूला बिलकुल एक कॅनल फिरत होतो. शेतकऱ्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे याची भूमिका त्या ठिकाणी वठवतो त्या ठिकाणी. बंधू, शेतकरी जगलं पाहिजे लोकांसाठी, पण आव इतका काय विचारूच नका बंधूंनो. आणि म्हणून माझी आज सगळ्यात आज एक राजकीय सगळ्या परिस्थितीचा विचार करता ह्या परिसरातील लोकांवर अन्याय करणारा, त्या ठिकाणी सत्तेचा माज ठेवणारा आणि त्या ठिकाणी सगळं मी सर्व आहे, मी लोकांना रगडून टाकेल अशी विचारधारा ठेवण्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेतलेली आज. आणि त्या भूमिकाला तुमचा साथ पाहिजे. आम्ही भूमिका तुमच्यासाठी घेतली आहे बंधूंनो. मला अजूनही आठवतंय मी राज्याचा मंत्री होतो त्या ठिकाणी सौभाग्यवती आमच्या रश्मीताई जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आणि निंबोनीताईच्या मतदारसंघातले काही भूमिपूजन उद्घाटनाचे काम होते. किती मी सत्ता पक्षाचा आमदार आहे, माझं तुम्ही ऐकत नाही. ऐन साला भूमिपूजनाचं काम म्हटलं चला यार घेऊन चालू काही ऐकू, पण नाही आम्ही माणुसकी दाखवायची. आणि त्याचा इतका रमेश भाऊ तुम्ही काही दिली नाही का त्याला त्यावेळेस तुम्ही होते सोबत, काही सांगता त्याला कसं वागलं पाहिजे कसं बंधून. मला दयारामशी भोयर साहेब तालुका अध्यक्ष आमचे जावई लागते तसे आमची केदारची पुरगी दिली आहे त्याच्याकडं आम्हाला माहिती त्या ठिकाणी ते सांगून आलं. ते सन्मान्य श्यामकुमार बर्वे साहेबांनी उल्लेख केला की तो आमदार जो आहे आपल्या भाषणामध्ये कधी सावनेर काढते, कधी सुनील केदार काढते, कधी 2-2 लोक उभे सांगते. पहिली गोष्ट अशी, मला माझं नाव घेऊन तुला मतं मिळणार नाही. तू स्वतः काय निवाड पाडला इथं पहिले हे सांग. लोकांसाठी कुठं सडलं की माझं नाव नंतर घेतो त्या ठिकाणी, माझं नाव नंतर घेतो. आणि एक ऐकून घे आशिष जयस्वाल, तुझे लोक ऐकायचे तुला तर सुनील केदार मागून वार करत नाही. सुनील केदार वार करते सरळ वार करते ठाकाक. आणि हा वार माझा तुझ्यावर डायरेक्ट आहे त्या ठिकाणी. मी असं लखपूजी राजकारण करत नाही, जे करायचं आहे ते सांगून करतो. तुझ्यासारखं असं अंधाऱ्या रात्री जाऊन पाया लागत नाही, कोणाचे हिंमत करत नाही, हे लक्षात नाही कधी. आणि आज पुन्हा सांगणार बंधूंनो, आज मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करायला आलो आहे. मी ज्या वेळेस तुमच्या पुढे विषय मांडला त्यावेळेस तुम्ही सुनील केदारचं त्या ठिकाणी ऐकलं आहे आणि सुनील केदारला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. आणि आज तुमच्याकडे सुनील केदार हात जोडून उभा बंधूंनो. आज विषय असा आहे, थांबले एक मिनिट, आज विषय त्या ठिकाणी असा आहे की आपण खऱ्या अर्थानं खासदार करणार होतो सौभाग्यवती रश्मीताई बर्वेला. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी त्यांना खासदार करणार होतो. बबलूचं नाव नव्हतं त्या ठिकाणी आमच्या पुढं, पण काय आवेश, किती आवेश. अरे तुला राग सुनील केदारचा आहे ना, तर मग करूनच राहिला माझ्यावर जे करायचं ते तू सत्तेत ना. पण त्या माऊलीवर कशाला त्या ठिकाणी केलं. माझा राग तिच्यावर, तिचं जे कर्तृत्व करणार आहे त्या ठिकाणी चांगलं नेतृत्व होतं, ते नेतृत्वाला का म्हणून धक्का लावा त्या ठिकाणी. माझ्यावर आहे ना, मग माझा अन्याय तिच्यावर काय करावा. पण अवघ्या 4 तासाची असताना तिचं कास्ट सर्टिफिकेट तिने कॅन्सल. आणि
हा तिथे बसला होता बिना कोर्टाचा वकील, कलेक्टर ऑफिसमध्ये पार्किंगमध्ये गाडी लावून बसला होता, एक एक कागद पाठवत होता त्या ठिकाणी, असं करा तसं करा, आणि कलेक्टरला त्याला मुख्यमंत्र्याचं बोलणं करून धमकवून आला होता, आणि त्याच्यामुळे ते झालं. पण मग कोर्टाने तिला दिलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, धाकल तिथे सुप्रीम झोडपलं, पण आता मिळालं सर्टिफिकेट. पण तिची वेळ गेली की नाही गेली? महिलाचा सन्मान, महिलाच्या पाठीमागे उभं राहणं, महिलाचं नेतृत्व वाढवणं, मागासवर्गीय त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी त्यांना जगण्यासाठी व्यवस्थित बरोबरी स्थान देणं, हे संविधानामध्ये आहे. हे तुम्ही आम्ही बोलतो त्या ठिकाणी, भाषण करतो, पण त्याला कृतीची जोड पाहिजे. कृती नसली, कथनी करणीमध्ये फरक नसली पाहिजे, त्याला कृतीची जोड पाहिजे. आम्ही कृती कडाल निघालो होतो, पण त्या शहाण्या माणसानं सत्याचा मास त्याला आहे, त्यांनी त्या पद्धतीवर अन्याय केला. काय पाप होतं तिचं, तिची काय चूक त्या ठिकाणी. आज आपण ह्या पूर्ण रामटेकमधून पूर्ण महाराष्ट्राला समाजाला एक दिशा देणार होतो, एक विचारधारा देणार होतो. त्या खासदार झाल्या असत्या तर सगळ्या आमच्या माऊल्यांची सुद्धा जोरात हिंमत वाढली असती. घराघरामध्ये देखील माऊल्या त्या खासदार झाल्या असत्या, आणि बरोबरीचा साथ, बरोबरीचा अधिकार महिलांना दिल्यानंतर हा बदल घडू शकतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला सांगितलंय, ती भूमिका विचारधारा आम्ही घेऊन निघालो होतो, पण त्यांनी आखडली. आणि आज तुम्हाला एवढंच विनंती करायला, ज्या माऊलीला तरी पार्लमेंटमध्ये जाऊ दिलं नाही, त्याला आता विधानसभेमध्ये जाऊ देऊ नका. त्यांनी विधानसभा नाही पाळली पाहिजे. कारण तुमची माझी एक आपुलकी आहे, तुमचा माझा एक विश्वासाचं नातं आहे, तुमचं माझं त्या ठिकाणी एक आपण बंधुत्वाचं नातं मी त्या ठिकाणी जोपासलेलं आहे आणि पुढे जोपासत राहणार आहे. पण यावेळेस सौभाग्यवती रश्मीताई बर्वेच्या त्या ठिकाणी नावाने त्याने त्या विचारधाराला तडाखा लावलेला आहे. तो तडाखा त्या ठिकाणी आपल्याला परतून लावायचा आहे. त्या ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगतो बंधूंनो. आणि तुम्ही आज पार्श्वचे लोक सांगतो, आज तो आमची सभा आहे, याच्यानंतर मी येईलच नाही, अशातला भाग नाही. पण 23 तारखेला त्या गुलाल खेळायला येईल. पण त्यावेळेस खरा समजेल तुम्हाला की सौभाग्यवती रश्मीताई बरोबर अन्याय केला, त्या अन्यायाला ते जे आम्हाला मनाला जे टोचलं आहे त्याचा तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी आज त्याचा हिशोब केलेला आहे असं पूर्ण मनाला वाटेल. आणि पुन्हा सांगतो तुमच्या आमदाराला की भाषण तू आपल्या निवाड्याचं कर, माझ्याबद्दल बोलायची गरज नाही. एका दिवशी तुला विकास कसं सावनेमध्ये दाखवतो, पण त्यावेळेस तू रिकामाच राहणार आहे, तुला सावनेचा विकास दाखवून देईल. पण मात्र आता तुला विधानसभा जाता येणार नाही, कारण सत्तेचा मास काय असतो तुला त्या ठिकाणी झालेला आहे ते काय. तर आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू, आम्ही उद्धव ठाकरे साहेबासोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही. आणि उद्धवजी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा बदला घेणारा आम्ही उभे त्या ठिकाणी आहे, तुम्हाला वाटते तसा बोलणारा, तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या मातोश्रीवर बोलणारा आणि आव आणणारा माणूस जो आहे त्या माणसाला त्याची दागा दाखवण्याची भूमिका सुद्धा आमची तीच आहे आणि ती आपण समजून घ्यावी अशा प्रकारचं आपल्या विषय करतो. पण लक्षात ठेवा, ना सोएंगे ना सोने देंगे. खासदारच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं, ना सोएंगे ना सोने देंगे. आज सांगून जातो की 20 तारखेपर्यंत ना सोएंगे ना सोने देंगे. खबरदार झोपली 20 तारखेपर्यंत तुम्ही तर जागायचं आहे, रात्र वैराची आहे, एकूण एक धडा लावून द्या. आणि असं काही मतदान करा की ह्या मतदारसंघामध्ये गद्दारी चालत नाही, हे आपल्याला मतदार पेटून द्यायचं. आणि सन्माननीय राजमुख साहेबाला या निवडणूक अशा मतदान निघून द्या की पुन्हा त्यांना दुसऱ्या मतदारसंघाची कधी आठवण होता कामा नाही, त्याच्यामुळे असं त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि त्यांचा विश्वास पक्का